जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 व 4 ला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मागील वर्षी पुलाची दुरुस्ती करण्यात आली, परंतु यंदा पहिल्या पावसातच रस्ता खड्डेमय झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। नागरिकांच्या रोषानंतर या ठिकाणी महापालिका खडी टाकून खड्डे बुजवत आहे। पावसाचं पाणी निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने पुन्हा या ठिकाणी खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली। एक्चुअली ये जो खड्डे भरने का काम हो रहा है, ये खड्डा भरने का काम नहीं है, तो ये ठेकेदार और अधिकारियों को अपना ये रोजी रोटी का जुगाड़ है। क्योंकि हर साल 7 से 10 करोड़ का पूरे शहर में ये खड्डे भरने का टेंडर आता है, लेकिन खड्डा इस तरीके से भरा जाता है कि 1 साल के अंदर ही उखड़ जाए, फिर नया टेंडर निकले, फिर खड्डा भरे, फिर कमीशन खोरी करे और अपना एक पैसा कमाए। ये सीधा सीधा हम सब नागरिकों का आरोप है। क्योंकि अगर हम प्लानिंग, अगर पूरे विजन के साथ काम करें तो मुझे ऐसा लगता है शहर में कई खड्डे नजर ही नहीं आएंगे। क्योंकि इतने करोड़ों रुपए खर्चे होने के बाद 1 साल में अगर ये डांबर भेज जाता है, ये खड्डे फिर से हो जाते हैं, तो इसका मतलब यही है कि हमारा खुद का ठेकेदार और अधिकारियों का ये जुगाड़ है। अभी देखिए, ये पुल की बात करें, पिछले साल ही हमने यहाँ पर बंधु बताते, हम सभी लोग थे यहाँ पर, एक हमने आंदोलन का पवित्रा लिया था कि भाई ये पूरी तरह से खस्ता हाल है। तभी वह तत्कालीन आयुक्त तो ढाकने साहब थे, उन्होंने बड़े दमखम के साथ कहा था कि अब मैं इस ऐसे टेक्नोलॉजी लाऊंगा और ऐसे खड्डे भरूंगा कि 5 साल तक यहाँ फिर से खड्डे नहीं होंगे। लेकिन आप देख रहे हो कि फिर से खड्डे हो रहे और फिर यहाँ पर माल डाला जा रहा है। ये ब्रिज को अगर आप देखेंगे, जब बरसात गिर रही है, पानी इस पर जो जमा हो रहा है, अगर पानी जाने के लिए ड्रेनेज में जगह ही नहीं है, पानी यहाँ पर जमा ही होना है, तो मुझे बताइए ये डांबर कैसे टिकेगा और ये जो भी मटेरियल हम डाल रहे हैं ये कैसे टिका? ये हो नहीं सकता है। बरसात में पूरा पैनल 12 में, ओटी में या पूरे शहर में जगह जगह पर बरसात में डांबर डालने का काम किया। अरे ऐसी कौन सी टेक्नोलॉजी है जो बरसात में डांबर डाल रहे हो? और डांबर और पानी, ये क्या कॉम्बिनेशन है? बरसात में अगर आप डांबर डालोगे तो वो कब तक टिकेगा? तो ये हम जैसे अनपढ़ लोग, जो हम लोग टेक्निकली साउंड नहीं है इन चीज़ों में, हम इंजीनियर नहीं है, लेकिन जो शहर के इंजीनियर है, जो अभियंता है, वो कौन से यूनिवर्सिटी से पढ़ के आए हैं कि बरसात में डांबर डालने के लिए अलाउ कर रहे हैं और आप उनका बिल भी निकल रहे हैं। तो हम प्रशासन से यही मांग करते हैं कि ये जो भी ठेकेदार है, इसमें जो भी यहाँ पर भ्रष्टाचार हो रहा है, उस पर आप सख्त कार्रवाई करिए, उनके बेल रोकिए और इन लोगों को ब्लैक लिस्ट कीजिए, ताकि आने वाले ठेकेदार सख्ती से काम करें और शहरवासियों का पैसे की बचत हो और शहरवासियों को अच्छे रस्ते मिले। ज्या ठेकेदारांनी खड्डे भरण्याचं टेंडर घेतलं होतं, त्या ठेकेदारांनी जर डांबरीकरण व्यवस्थित केलं असतं तर आज या पुलावर खड्डे झाले नसते। या पुलाची 10 वर्षाची गॅरंटी घेणार, या पुलावर बोर्ड लावणार, काय झालं तर मी जबाबदार असणार, अशा सांगणाऱ्या ठेकेदाराचं काम आहे। ज्या ठेकेदारावरती वारंवार एलिगेशन लागत आहेत, जो ठेकेदार RCCचं काम भर पावसात करतो, तरीसुद्धा महानगरपालिका सातत्याने त्याच ठेकेदाराला काम देऊन उल्हासनगर शहराच्या नागरिकांना खड्ड्यात घालायचं काम करते। महानगरपालिका ठेकेदार चालवतात की प्रशासन, हे आम्हाला माहीत नाही आहे। कारण असंच वाटतं की आता ठेकेदारच चालवत आहेत। जेव्हा नवीन आयुक्त आल्या तेव्हा आमच्या शहरातल्या लोकांना एक आशा प्रलंबित झाल्या होत्या की आम्हाला चांगले रस्ते मिळेल, आम्हाला चांगलं पाणी मिळेल, आम्हाला मूलभूत सुविधा मिळतील। पण आज मॅडमला येऊन 6 महिने झालेत। या 6 महिन्यामध्ये आमचं शहर तर सुधारलं नाही, परंतु आम्ही परत खड्ड्यात चाललो आहे। माझी मागणी आहे की ज्या ठेकेदारांनी गेल्या पावसाळा संपल्यानंतर पॅच मारण्याचं काम दिलं होतं, रस्ते दुरुस्त करण्याचं काम दिलं होतं, या ठेकेदाराचं बिल देण्यात येऊ नये। जर या ठेकेदाराचं बिल दिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात आंदोलन करेल आणि जोपर्यंत तुम्ही ठेकेदाराची बिलं थांबवत नाही तोपर्यंत ठेकेदार प्रामाणिकपणे काम करणार नाही। महापालिकेकडून वर्क ऑर्डर काढली होती का? हे वर्क ऑर्डर त्याला भेटली होती का? हे बघा, ही वर्क ऑर्डर भेटली नाही भेटली, जर वर्क ऑर्डर भेटली त्यांनी काम कशाला केलं? जर त्यांनी काम केलं याचा अर्थ त्याला वर्क ऑर्डर भेटली की नाही तो त्याचा लुकआउट आहे। त्याला वर्क ऑर्डरची काही पालिकेकडून काय माहिती भेटली तुम्हाला? पालिकेकडनं माहितीचा विषय येत नाहीत। ठेकेदारांनी जेव्हा काम केलं त्यांनी कुठल्या तरी आश्वासनावरती हे काम केलेलं आहे आणि फक्त हा ब्रिजचा विषय नाही आहे, हा संपूर्ण शहराचा विषय। ईगल कंपनीने ज्या भुयारी गटर रस्त्यासाठी रस्ते खोदलेत ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे। जिथे 300 mm चे रस्ते खोदलेत तिथे 100 mm चे रस्ते भरले गेलेत। आज ना उद्या तेही रस्ते खराब होणार आहेत। आज पावसाळा चालू आहे, ईगल कंपनीचं रस्ते खोदायचं काम थांबलेलं नाही आहे। कुठेही तुम्ही आता KB रोडला जा, त्यांनी खडी टाकून ठेवली। म्हणजे लोकांचा जीव घ्यायचं काम, जे लोक तुम्हाला टॅक्स देतात त्याच लोकांच्या मुळावर ही महानगरपालिका उठलेली आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। ठेकेदार कोण आहे तो?
संबंधित ठेकेदारी जे दोनच आहेत, एक जय भारत आणि झापी कंपनी. या कंपन्या सातत्याने डांबरीकरणाचं काम करतायत, निकृष्ट दर्जाचं करतात, सातत्यानं वर्षानुवर्ष हेच ठेका घेतात, हेच काम करतात आणि हेच शहराला खड्ड्यात घालतात. पिछले वर्षी पूल मुळामध्ये या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. हा पूल सुद्धा धोकेदायक आहे. आज नाही उद्या या पुलावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मी शिवाजी रगडे असतील किंवा तुम्ही असाल, आपण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यावरचं पूर्ण खडी काढण्यात आली आणि त्याच्यानंतर डांबरीकरण करण्यात आलं. हे प्रशासन जागी होत नव्हतं, हे झोपी गेलेलं प्रशासन आहे. परंतु या पुलामुळे जर उद्या एखादा हादसा झाला तर त्याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन झालेल. कारण काय माहिती का, या पुलाला आज बरेच वर्ष झाले, याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. या पुलाच्या खाली जर तुम्ही गेलात तर अनेक पिलरला तडे गेलेले आहेत, अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. हा पूल सुद्धा धोकादायक आहे. अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद. वेलकम टू नून टू मून. हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है. फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉनवेज टू वेज. इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे. इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.